ही मैत्री काय असते हे रिप्ले मध्ये सध्या स्क्रीन वरती दाखवलंय. एक मित्राने टी शर्ट काढलं, दुसरा मित्र त्याची पाठ खांजवतोय. ही मैत्री असते. थँक्यू. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे की 5 मिनिटं एका ओव्हरसाठी आणि एका डावासाठी 20 मिनिटं. जो संघ उल्लंघन करेल त्याला पॅनलाइज केलं जाईल. याची नोंद आपण सर्वांनी घ्या. इथून पुढे हा नियम कंपल्सरी आहे. थँक्यू. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात, मराठीतला एक चांगला आवाज, पश्चिम महाराष्ट्रामध्ये चर्चेत असणारा हा आवाज, किरण मस्कर सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात. मैदानाच्या दिशेने वळी आणि पाहूया सामना क्रमांक 5 ची रंगत. एका बाजूला टॉस झाला, टॉस जिंकला पंचायत समिती गट पाचुंबरी या टीमने. गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय. टीम पंचायत समिती गट कोकरूडला आमंत्रित केलाय बॅटिंगसाठी. पहिलाच बॉल, बॅक टू द बॉलर. मिड ऑफला खेळाडू आहेत. कोणतीही धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. पण ज्या प्रकारे पहिलं षटक विनायक झेंडे यांचा टान्स, रिदम या सर्व गोष्टी मोहित करतायत. ज्या प्रकारे धावतायत, ज्या प्रकारे बॉल त्यांनी हातामध्ये घेतलाय, पकडलाय, बॉल रिलीज करण्याची वेळ आणि त्यानंतरचा हा फटका 2 धाब्यांसाठी चाललाय. परंतु एका बाजूला ज्यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये तब्बल 4 षटकार ठोकले होते ते प्रमोद घोडे एका बाजूला आहेत, तर एका बाजूला डॉक्टर प्रकाश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. धाव फलकावरती धावा आलेल्या आहेत. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती येईल. बॉलर पुन्हा तयार, विनायक झेंडे. या वेळेला बॉल हवेत खेळलाय, उचललाय, क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने बॉल वरती आले, झडप घातली, नॉन स्ट्रायकर एंडला फेक. डेंजरस एंडला डॉक्टर प्रकाश धावले होते, परंतु सहजरित्या ते येऊन पोहोचलेले आहेत. सुरुवात जर आपण पाहिली तर सावध केलेली आहे. प्रयत्न हाही आहे की एका बाजूला आम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत, परंतु मोठ्या फटक्यांवरती एका बाजूला विनायक झेंडे यांनी बंधनं ठेवलेली आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. आता वळवलाय पूल, पॉवरफुल आहे का? आणि हो, हाताला स्पर्श करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धाव्यांसाठी चाललाय का? पुरी संधी आणि क्षेत्ररक्षकाने अखेर झडप घातली आणि झडप पडली अपुरी. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, सरळ 6 धाव्यांसाठी शफल झाले. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर चालला होता आणि अशा बॉलला पूल केलाय आणि तो सक्सेसफुलही होतोय. 6 धाव्यांसाठी फलंदाज प्रमोद घोडे यांच्या बॅटमधून. अनुभवी खेळाडू आहेत, ताकदीचा वापर करण्यासाठी ओळखले जातात. नजर रोखून धरलीये, शरीरापासून दूर टाकलाय. पंचांनी कळवलंय की हा नो बॉल आहे, गाईडलाईनचा हा नो बॉल आहे असं पंचांनी कळवलंय. आणि या बॉल नंतर असेल फ्री हिट. फलंदाजाला मुबा मोठा फटका खेळण्याची. गोलंदाज आता विनायक झेंडे यांना अग्निदिव्यातून जावं लागेल, कारण त्यांना फ्री हिटचा बॉल टाकायचा आहे. फ्री हिटचा बॉल म्हटलं की फलंदाजाला आउट करण्याचे फक्त 4च प्रकार उघडे होतात, बाकीचे बंद. 1 रनआउट, चेंडू 2दा टोलवणे, क्षेत्ररक्षणासाठी अडथळा निर्माण करणे. आणि फ्री हिटचा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील. आणखीन 2 धाब्यांचा प्रयत्न इथे यशस्वी होतोय. एका बाजूला धावसंख्येची गती वाढलेली आहे, 13 वरती जाऊन पोहोचली आहे. सुरुवातीचे 3 बॉल जर तुम्ही पाहिले तर विनायक झेंडे यांनी अवघ्या धाबा खर्च केल्या होत्या 4, परंतु आता 5 बॉल टाकलेले आहेत, 13 धाबा खर्च केलेले आहेत. पॉवर प्लेच्या या षटकाचा समाचार ज्या प्रकारे प्रमोद घोडे यांनी घेतलाय. अंतिम बॉल शेष ओव्हर नंबर 1 चा. अतिरिक्त उसळीचा बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि अखेरकार पहिल्या विकेटचं पतन होत आहे. धक्का क्रमांक पहिला, पंचायत समिती गट टीम कोकरूडला. प्रमोद घोडे जातील माघारी. धक्का क्रमांक पहिला लागलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शेवटच्या बॉल वरती गेला, परंतु अखेरकार प्रयत्नांना यश मिळालं नाही. विनायक झेंडे यांचा हा जो बॉल आहे, टप्पा पडल्यानंतर थोडासा दिशा बदलत होता आणि प्रामुख्याने टायमिंग फसलं आणि फटकाही फसला. विकेटचं पतन. जल्लोष व्यक्त केला या खेळाडूंनी, कारण ते देखील जाणतात की यांची विकेट किती महत्वाची होती. चला, टीम मीटिंग नको, प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे आयोजन समिती आमच्याकडे ही सूचना पोहोचवते. आणि निश्चित कारण आयोजकांची तळमळ आहे ना की पाऊस पडला तर मात्र सामने थांबवावे लागतील, त्यासाठी आयोजकांची तळमळ आहे. आतापर्यंत पावसाने आणि खेळाडूंनी चांगली साथ आपल्याला दिली आहे, ही गोष्ट नाकारता येणार नाही. त्यामुळे आपल्याला जेवढं लवकर खेळता येईल तेवढं लवकर आपण खेळा. निश्चित एखादी कुशल मुवमेंट असेल ना, त्यावेळेस तुम्ही वेळ घेतला ना चालेल, कारण तो टर्निंग पॉइंट असतो. तिकडे आम्ही तुम्हाला बोलणार नाही की तुम्ही घाई करा. ओव्हर नंबर 2 साठी आता टीम पंचायत समिती पाचुंबरी या टीम कडून
रोहन यांच्या नावी ओव्हर नंबर 2चा खेळ आहे. एका बाजूला अनिरुद्ध माने ओव्हर बॅटिंग ऑर्डर क्रमांक 3 वरती आलेले आहेत. त्यांच्या सोबतीला डॉक्टर प्रकाश. एका बाजूला रोहन. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना रस्ता आहेत. डीप मिड विकेट, सी कॉर्नर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर. आलिया पावली हा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेग बॉलच्या पाठीमागे धावले आणि या बॉलच्या पाठीमागे आणखीन 2 धावा मिळतील. एका बाजूला धावसंख्येचा जो वेग वाढलाय तो कमी करायचा आहे पंचायत समिती गट पाचुंबरी या टीमला. एका बाजूला आणखीन प्रकारे धावसंख्येचा वेग कसा वाढवता येईल हा पुन्हा स्टँड बसलेला आहे. पहा म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत, युवाई आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला या स्टँड वरती बघायला मिळत आहेत. आवर्जून हा सामना काळजीपूर्वक बघतायत. हे क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आहेत. पहा कोणी झाडा खालून मॅचेस बघत आहेत, कोणी झाडा खाली बसलेले आहेत. जिथे जागा मिळेल ना तिथे प्रेक्षक बसलेले आहेत. म्हणजे जिथे बसून आपल्याला चांगला आस्वाद घेता येईल. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, समोरच्या बाजूला खेळाडू आहेत आणि या बॉलच्या पाठीमागे धाव मिळेल ती फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 16. हे संपूर्ण प्रेक्षक वर्ग आहेत. पहा त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि किंबहुना मॅच बघताना येणारी त्यांना मजा. आवर्जून प्रत्येक बॉल ते बघतायत. हा टोला आकाशाला गवसणी घालत, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. सेफ हँड, विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 लागलाय पंचायत समिती गट टीम कोकरूड या टीमला आणि जिथे 16 या आकड्यावरती क्रमांक 2 आणि फलंदाज अनिरुद्ध माने जातील माघारी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लांबी पडली कमी आणि मोबदला भोगावा लागला तो आपल्या विकेटने. दुसरं सुयश प्राप्त केलंय पंचायत समिती गट पाचुंबरी या टीमने. एका बाजूला रोहन यांनी आता चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. एका बाजूला 16 वरती 2-3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तुम्ही पाहताय, अनुभवताय आमदार चषक 2024 शिराळा व वाळवा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन आहे. आमदार चषक 2024चा आजचा 4था दिवस. करंट रन रेट जर तुम्ही पाहिला धावसंख्येचा 10.67 आहे. गणेश पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. चला घाई करा. येणाऱ्या फलंदाजांना विनंती की आपण तयार राहा. ही कळकळीची विनंती आपण फलंदाजांनाही करूया. टॉस जिंकला होता पंचायत समिती गट पाचुंबरी या टीमने. गोलंदाजी करण्याचा निर्णय. रोहन तयार, फलंदाज गणेश. कमी गतीचा बॉल ओळखू शकले नाही आणि किंबहुना हा डॉट आलाय. कमी गतीच्या बॉलचा बोलबाला आधुनिक काळाच्या क्रिकेटमध्ये नेहमी राहिला. किंबहुना हा जो प्रकार आहे ना, खेळाचा एक प्रकार आहे बेसबॉल. हा खेळ तुम्ही आवर्जून पाहिला असेल. या खेळामध्ये अशा प्रकारचा बॉल टाकला जायचा आणि त्याचंच अवलंबन हे क्रिकेटमध्ये झालं आणि अनेक गोलंदाजांनी हा कमी गतीचा बॉल टाकला आणि फलंदाजांना फसवलं. उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल. तुम्ही 2011चा विश्व वर्ल्ड कप पाहिला असेल ना, या कमी गतीच्या बॉलचा बोलबाला झहीर खान यांच्या अधिकचा राहिला आणि त्या 2011च्या विश्व वर्ल्ड कप मध्ये झहीर खान यांनी तब्बल 21 गडी गारद केले होते. म्हणजे हे जे बॉल आहेत ना ते प्रभावशाली आहेत आणि तेच बॉल टाकलेले आहेत रोहन यांनी. आता फुलटॉसला माफी नाहीये आणि बॉल लॉंग ऑफला, परंतु नैसर्गिक अडथळा. सुदैव गोलंदाजाचं आणि दुर्दैव फलंदाजाचं. आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त काहीच धावा मिळतील. फटका चांगला होता. धावा जरी कमी मिळाल्या असल्या ना तरी मनोबल वाढवणारा फटका आहे. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. धावफलकावरती आहेत 18 धावा, 2 गडी बाद. 2 षटकांचा संपलाय खेळ. चला दोन्ही संघांना विनंती करूया पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना लगेच पुन्हा एकदा आखा. ओव्हर नंबर 3, 18 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. एका बाजूला 9च्या सरासरीने आता धावसंख्या पुढे चालली आहे, परंतु एका बाजूला आता पंचायत समिती कोकरूड संघ कुठपर्यंत मजल मारेल. 12 बॉलच्या पाठीमागे दडलंय काय. आणि ज्या वेळेस 18 आकडा येतो ना त्यावेळेस आपण विराट कोहली यांच्याबद्दल चर्चा करतो, कारण त्यांचा जर्सी क्रमांक 18 आहे. हा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि अखेरकार विकेटचं पतन. धक्का क्रमांक 18 आकड्यावरती 3रा. मनापासून आपण स्वागत करूयात. दगदगीच्या वेळेमध्ये वेळ कोणाकडेच नसतो, मात्र वेळेतला वेळ काढून खऱ्या अर्थानं आमदार चषक 2024 साठी उपस्थित राहिलेले आमचे मान्यवर
शिराळा शहर राष्ट्रवादीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आदरणीय सुनीलजी कवटेकर साहेब आणि त्याचबरोबर शिराळा नगर पंचायत चे माजी नगरसेवक सन्माननीय बसवेश्वर शेटे साहेब या दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. आमदार चषक 2024च्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मनोज यांनी पहिल्या बॉलच्या पाठीमागे विकेट टेपले, धावफलकावरती आहेत 18 धावा आणि ज्याची चर्चा आपण या अगोदर देखील केली, विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक 18 आहे. कारण 18 डिसेंबर 2006 या दिवशी विराट कोहली यांचे वडील एक्सपायर झाले होते आणि विराट कोहली यांचं वय होतं अवघं 18 वर्ष. हा योगायोग त्यांनी समजला आणि आपल्या पाठीवरती जर्सीवरती 18 आकडा टाकला. वडिलांचा आशीर्वाद विराट कोहली यांच्या पाठीमागे आहे आणि विराट कोहली यशाची शिखरं गाठतायत. यावेळेला हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे, फटका आहे कडक, बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे धडक, प्रतिभावंत फटका, षटकार. फलंदाज निलेश यांच्या बॅट मधून हा एक चांगला टोला आलाय. आता त्यांच्या बॅटचा बोलबाला सुरू झाला. पहिल्या बॉलवरती मनोज यांनी विकेट मिळवली खरी, परंतु त्यानंतर षटकार खर्च केला. पण विराट कोहली यांच्याबद्दल चर्चा केली. विराट कोहली ज्यांनी अनेक रेकॉर्ड आपल्या नावावरती केले, परंतु विराट कोहली असा खेळाडू आहे, वडिलांवरती अंत्यसंस्कार केले आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये उतरणारे विराट कोहली होते. म्हणजे विराट कोहली यांच्याबद्दल आपण चर्चा केली. घेतलेली मेहनत त्यांची देखील क्रिकेटमध्ये मोठी आहे, परंतु एका बाजूला आता दोन्ही संघ मेहनत घेत आहेत, मैदानाच्या आतमध्ये लढतायत. बॉलर तयार मनोज. यावेळेला वेळेची अचूकता नाही, कमी गतीचा बॉल, बॉलचा वेग थोडासा काढून घेतला, बॉल पाठी ओढला, शरीरापासून दूर ठेवला. हे वेरिएशन या बॉलच्या पाठीमागे होतं ना, तेच फलंदाजांना प्रभावित करतंय. धावफलक आता जैसे ते धावफलकावरती आहे 24 धावा, 3 गडी बाद. गोलंदाज मनोज पुन्हा तयार. स्ट्रायकर एंडला फलंदाज डॉक्टर निलेश. उजव्या एसटीच्या बाहेर आलाय तो डॉट बॉल. पेशाने डॉक्टर असणारे खेळाडू एका बाजूला स्ट्रायकर एंडला आहेत. डॉक्टर निलेश यांना टाकलेला डॉट बॉल आहे. पुन्हा एकदा राऊंड द विकेट विथ द अँगल. ओ परफेक्ट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, म्हणजे पॉपिंग क्रीज मध्ये बॉल टाकलाय. म्हणजे यॉर्करची
हॅलो 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 जाऊया टॉस साठी. कॉल कोणाचा असेल? चला सागाव टीम कॉल मागणारे टॉस खाली पडू दे. छापा काटा. छापा कॉल आहे आणि काय आहे? कदाचित काटाच आहे. येस कासेगाव ऑन दी टॉस. अगदी थोडासा वेळ घेणार आहे. येस डिसिजन द्या निलेश सर. OUT आउट. टॉस जिंकला. दोन मधल्या दोन्ही मॅचेस तुम्ही जिंकल्यात. अजून 2 मॅचेस जिंकल्या तर दरवाजा तुमच्यासाठी खुले. बाकीचे सगळे दरवाजे बंद होतील. सो टॉस जिंकला महत्वाचा निर्णय. गोलंदाजी करू आम्ही. जास्त वेळ घेणार नाहीये. मॅच ऑलरेडी चालू आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. साहेब तुमच्याकडे येतो. या स्पर्धेबद्दल आमदार चषक 2024 स्पर्धा 4था दिवस आहे. चर्चा खूप राहिली स्पर्धेची. मैदान, ड्रोन व्ह्यू, कॅमेरा, कॉमेंटेटर सगळ्या गोष्टी अगदी तंतोतंत जुळून आलेत आणि स्पर्धेची चर्चा खूप राहिली. कसं वाटते या स्पर्धेबद्दल आणि काय बोलाल? खऱ्या अर्थानं तर बघितलं तर ही एक खेळाडूंसाठी ही खेळपट्टी तयार केलेली आहे मानसिंग आमदार मानसिंग भाऊंनी. ही आता माझ्यासारखी अशी भावना झाली की ही कायमस्वरूपी राहावं हीच माझी इच्छा आहे. आणि तालुक्यातल्या जी सगळ्यात चांगलं काय आहे तर शिराळा विधानसभा तालुका मतदारसंघातील फक्त खेळाडू इथे येतात का ज्यामुळे अतिशय बरं वाटते. मग एक आपल्या जी भागातली जी काही खेळाडू आहेत त्यांना एक प्रकारचं हे तयार करून द्यायचं चाललं की पुढलं भविष्य अतिशय चांगलं आहे. उत्तम आहे. खूप खूप धन्यवाद. मनापासून आभार. मी विनंती करेल मान्यवरांना आपण विराजमान होऊन घ्यायचं आणि मॅचचा आनंद घ्यायचा आहे. कॉमेंट्री बॉक्समधून निलेश चिमर्डेकर सर यांच्या वाणीमधून ऐकूयात राहिलेली मॅचची कहाणी. धन्यवाद किरण सर ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला. मॅच झाली सुरुवात. 34 धावांचं लक्ष आणि हा बॉल वाऱ्याच्या वेगाबरोबर निघून जाईल का सीमा पार? तर नाही. सीमारेषेच्या अलीकडेच हा बॉल अडवला गेलाय. संघासाठी काही धावा वाचवल्या गेल्या. या ज्या गोष्टी आहेत ना क्रिकेटमध्ये तितक्याच महत्वाच्या आहेत. तुम्ही संघासाठी किती सहयोग देताय. आणि ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी डॉक्टर प्रकाश अनुभवी खेळाडू आहेत. पहिला बॉल त्यांचा महागडा होता परंतु त्यानंतर एक फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी गेले आणि ते विनायक होते. महेश आणि एका बाजूला रोहन. हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. मोठा टोला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांचा आता बोलबाला सुरू झाला. एका बाजूला महेश पाटील यांचं आक्रमण. या फटक्यामध्ये असणारी ताकद, नजाकत, फटक्यामध्ये पूर्णता होती, परफेक्शन होतं. बॉलच्या पाठीमागे आले आणि बॉलला गरकन वळवलं. सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी समीकरणामध्ये होतोय मोठा बदल. 5 बॉलच्या पाठीमागे 13 आतापर्यंत कुठलेले आहेत. शेवटचा बॉल शेष.
वेळेची अचूकता नाहीये, बॅटची वरची कडा, बॉल हवेत, विकेटचं पतन. एका षटकाचा खेळ संपलाय, 13 वरती 2 अशी स्थिती आहे. बॅटिंग करताना टीम पंचायत समिती गट पाचुंबरे टीमची, एका बाजूला पंचायत समिती गट कोकरूडला दुसरं सुयश मिळालेलं आहे. आतापर्यंत 117 षटकार आणि 120 चौकार या स्पर्धेमध्ये लागलेले आहेत. आता येणारे बॉल शिल्लक आहेत, 18 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. इथून पुढे 22. 18-22चा थरार अजून शिल्लक आहे. चला दोन्ही संघांना विनंती करूया की आपण घाई करा. धावफलकावरती आलेल्या आहेत 13 धावा. बॅटिंग ऑर्डर जर तुम्ही पाहिली ना तर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला बॅटिंगसाठी अक्षय डिसले आहेत, त्यांच्या सोबतीला आता मैदानाच्या आतमध्ये पंचायत समिती गट पाचुंबरी कुणाला पाठवणार, कारण मधली फळी ही फार महत्वाची आहे सध्याच्या घडीला. या मॅच मध्ये एका बाजूला झटपट 2 गडी पंचायत समिती गट कोकरूडने गारद केलेले आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी रोहन आणि अक्षय डिसले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे. बॉलर तयार. ओव्हर नंबर 2 मध्ये अनिरुद्ध माने ऑलराऊंडर खेळाडू आहेत. क्रमांक 2चं षटक टाकतील. पॉवर प्लेचं षटक संपलं आणि त्यानंतरची खुल्लं क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळतंय. डीप मिड विकेट, सी कॉर्नर, वाईडिश, लॉंग ऑन, लॉंग ऑफ. पायांवरती जाऊन बॉल अदा येतोय. एक पाय पुढे काढला होता, बॅटला घेऊन आले, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या प्रकारे नाही. लेग बायची धाव पंचांनी कळवलंय. 1 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल, धावसंख्या निश्चित पुढे जाईल. आतापर्यंत आपण काही दिवसापूर्वी आपण रबर बॉल क्रिकेट खेळत होतो, आता टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात झाली आहे आणि किंबहुना धावफलकावरती आहे 14 धावा. 17 बॉल 21 ची गरज. नजर रोखून धरली या बॉलच्या पाठीमागे, बॉल सोडून दिलाय, आलाय तो डॉट. पा याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, फलंदाजांचं वाचन करावं लागेल, परंतु आता फलंदाजांनाही गोलंदाजांचं वाचन करावं लागेल. बॅकलिफ्टचा वापर करत वीरेंद्र सहवाग स्टाईल चाबुक स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे हा चौकार आलाय. काय फटका खेळलाय, फटक्यामध्ये क्वालिटी होती, फटक्यामध्ये नजाकत होते, कलात्मक फटका. ज्या प्रकारे आपण चाबूक ओढतो ना त्या प्रकारचा फटका मैदानाच्या आतमध्ये अक्षय डिसले यांनी खेळलाय. शरीरापासून दूर जाणारा बॉल, वीरेंद्र सहवाग यांची आठवण करून देणारा स्ट्रोक. सरळ बॅटने हवेत उचललाय बॉल, क्षेत्ररक्षक 2 बॉलच्या भोवती, परंतु झेल काय होऊ शकला नाहीये. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. एका बाजूला पंचायत समिती गट पाचुंबरी धावसंख्येचा वेग वाढवतोय, तर एका बाजूला पंचायत समिती गट कोकरूडला आता प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 20 धावांवरती, म्हणजे इथून पुढे समीकरणामध्ये बदल होतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत, 14 बॉल 15 ची गरज. 14-15 हे समीकरण शिल्लक राहिलंय. तुम्ही पाहताय, अनुभवताय. चला घाई करा, अधिकचा वेळ तुम्हाला घेता येणार नाही. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे टीम मीटिंग नको. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळलाय. आता गॅप शोधलाय बॉलने पॉइंट आणि कव्हर्स मधून, आणि हा बॉल चाललाय 2 धावेंसाठी असं पंचांनी कळवलेलं आहे. या षटकातला आता अंतिम बॉल शेष आहे. चिंचेच्या झाडाखाली जे प्रेक्षक खेळाडू आहेत, आपण थोडंसं पाठीमागे व्हा, कारण आपल्याला जर बॉल लागला तर प्रश्न हाच पडेल की किती धावा द्यायच्या. कारखान्याचे वॉचमन, कृपया विनंती आहे आपल्याला, आपण त्यासाठी तिथं थांबवलंय तुम्हाला. अजिबात कुणाला तिथं बसून देऊ नका. प्रत्येक चेंडू आणि एक धाव महत्वाचे आहे. सर्वस्व पणाला लावलंय खेळाडून या ठिकाणी. अजिबात तिथं कुणालाही बसून देऊ नका, विनंती आहे आपल्याला. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत 35 धावसंख्येचा पाठलाग करताना 24 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. इथून पुढे आता समीकरणामध्ये बदल होतोय, म्हणजे येणारे बॉल शिल्लक असतील 12 आणि 12 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत 11 धावा. आता एका बाजूला पंचायत समिती गट कोकरूडला कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून हा सामन्यामध्ये शिरकत करता येईल का, याचाच प्रयत्न करावा लागेल. जीवनामध्ये अशा गोष्टी आहेत ना, ज्या गोष्टींचं जर तुम्ही अवलंबन केलं तर अशक्य ही गोष्टी शक्य होती. परंतु आता ओव्हर नंबर 3 साठी युवराज गमे क्रमांक 3 हे फार महत्वाचं षटक आहे. या मॅच मध्ये पंचायत समिती गट कोकरूडला शिरकाव करायचा यायचा आहे, तर हे षटक चांगल्या प्रकारे हाताळावं लागेल. एका बाजूला समीकरण थोडंसं सोपं केलंय,
पंचायत समिती गट पाचुंबरी या टीमने आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज रोहन तयार, नॉन स्ट्रायकर एंडला अक्षय. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीमध्ये असणारी वैविध्यता, वैशिष्ट्य या सर्व गोष्टी आज अंमलात आणाव्या लागतील आणि प्रत्येक बॉल हा भिन्नतेने टाकावा लागेल. या गोष्टी किती महत्वाच्या आहेत त्याच्याबद्दलही चर्चा करूया, परंतु एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळाले. या गोष्टी रोखाव्या लागतील, या धावा वाचवाव्या लागतील. वाईड आहे पा, ही गोष्ट प्रखरतेने टाळावी लागेल. पा जीवनामध्ये ज्या गोष्टीमुळे तुम्ही तरबेज आहात ना, त्याच गोष्टी तुम्हाला आता इथून पुढे कराव्या लागतील. आणि हा बॉल उचललाय, आकाशाला गवसणी घालत बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. एक वार चेंडू सीमा पार, सरळ 6 धावेंसाठी गेलाय आणि फलंदाज रोहन यांनी हा बॉल फेकून दिलाय. 6 धावेंसाठी हीच ती महत्वाची, माफ करा अक्षय यांनी, हीच ती महत्वाची जागा. विजयाच्या उंबरट्यापर्यंत घेऊन जाणार हा षटकार आहे. आता विजयाचा उंबरटा कोण पार करेल? पंचांकडे दाद मागितले या बॉलच्या पाठीमागे, परंतु हा निर्धाव बॉल आहे, अंगाला स्पर्श करून बॉल पाठीमागच्या बाजूने गेलाय. आता बनवायचे आहेत विजयासाठी 3 धावा आणि बॉल शिल्लक आहेत 9. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव आली आहे. नमस्कार से अभी चमत्कार होने वाला नहीं है. काहीतरी करावं लागेल आज. आज नमस्कार करून चालणार नाही, प्रयत्न मोठे ठेवावे लागतील. जहां कोशिशों का कद बड़ा होता है वहां नसीब को भी झुकना पड़ता है. आपल्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवा. किंबहुना एक सिंगल धाव येते. आता फक्त विजयासाठी इथून पुढे एका धावेची गरज आहे. धावफलकावरती आलेल्या 34 धावा आणि अखेरकार हा सहजरित्या सामना जिंकलाय पंचायत समिती गट पाचुंबरी या टीमने. एका बाजूला आपण पंचायत समिती गट कोकरूडला पुढील वाटचालीसाठी देऊया शुभेच्छा आणि सामनावीराचा पुरस्कार अनाउन्स करूया. चला, सामना क्रमांक इथून पुढे 6 सागाव आणि कासेगाव. आपण अधिकचा वेळ न घेता मैदानाचा ताबा आपण लगेच घ्या. सागाव कासेगाव, आपल्याला अधिकचा वेळ देता येणार नाही आणि सामनावीराचा पुरस्कार आपण या मॅचचा अनाउन्स करूया. टीम लगेच मैदानात या. लक्षात घ्या, वातावरण पूर्णपणे बिघडले आणि सध्या हवा देखील सुटली आणि यानंतरच्या मॅचेस या आणखीन स्पीडअप मध्ये घेतल्या जातील. लक्षात घ्या, तुम्ही मैदानाचा